हे पुस्तक Amazonवरून मागवलं होतं आणि सकाळी 7:30ला वाचायला सुरू केलं आणि रात्री 11:30 पर्यंत मी सिंगल सिटिंगमध्ये ते पुस्तक वाचलं होतं. मी कालही बघताना मला पेन्सिलनं केलेल्या खुणा सर्व पुस्तकावर कालही आढळल्या. म्हणजे मी ज्यावेळी परत आता रिफर केलं त्यावेळी. त्यामुळे जगजित सिंगांबद्दलचं प्रेम हे जुनच आहे. आणि मग आज मला आम्ही विचारलं तर म्हटलं हे माझ्याकडं नाही आहे. सत्यासरांचंच हे पण पुस्तक आहे. त्यामुळे त्यांनी आज आणलेलं आहे. त्याबद्दल सर्वात प्रथम आम्ही जोशींचं सगळ्यांच्या वतीनं आभार मानतो. डॉक्टर सुनील कुमार लवटे विचार मंचच्या या मासिक सभेसाठी आपण या ठिकाणी सर्वजण एकत्र आलेलो आहोत. अध्यक्ष आमचे आदरणीय डॉक्टर BM हेर्डेकर सर, ज्यांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनानुसार आपण काम करतो ते डॉक्टर सुनील कुमार लवटे सर, लेखणी सातत्यानं हातामध्ये तयार असणारे CM गायकवाड सर, त्याच्यानंतर कार्याध्यक्ष विश्वास सुतारण आणि आपण सर्व सदस्य. सर्वात प्रथम मी 2 भूमिकेमध्ये म्हणजे वक्ता आणि गाता ही एक भूमिका आहे आणि दुसरं म्हणजे यजमानपद माझ्याकडे असल्यामुळं त्या अर्थानं नमस्कार करून स्वागत करतो. यजमान या नात्यानं थोडंसं अडचणीत बसायला लागते, पण इट्स ओके, इट्स कम्फर्टेबल. मी आत्ता सांगितल्याप्रमाणे जगजित सिंग सांगावा म्हणजे जगजित सिंग ऐकावा आणि जगजित सिंग म्हणावं. त्याच्यामधलं जगजित सिंग सांगावं असं वाटण्याचं मी सोर्स ऑफ तुम्हाला सांगितलं मटेरियल. ते पुस्तक वाचल्यानंतर मला अतिशय ते पुस्तक भावलं होतं. आणि एखादा गायक आपल्या पुढं गात असतो किंवा एखादा या फिल्मसृष्टी तरी मायावी नगरी आपण म्हणतो आणि त्याच्यामध्ये आपण अनेक असे तारे पाहतो, पण त्यांचं पाठीमागचं आयुष्य अनेकांचं कशा प्रकारे घडतं याचं दर्शन मला त्या पुस्तकातून मिळालं. मला आणखी एक पुस्तक वाचायला मिळालं होतं, पण ते विकत मला घेता आलं नाही. डॉक्टर संजय ओक, मुंबईला ज्या कॉलेज ज्या DY पाटलांच्या इन्स्टिट्यूटमध्ये सर कुलसचिव म्हणून काम करत होते, हेर्डेकर सर, तिथं ते कुलगुरू होते. त्या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं की आयुष्यभर त्यांनी जगजित सिंहांचे लाईव्ह कार्यक्रम अटेंड केले होते आणि ते कार्यक्रम अटेंड करून आल्यानंतर त्याचं ते लिखाण करत होते आणि त्याचं त्यांनी पुस्तक काढले. त्याची किंमत आहे 5,000 रुपये. त्यामुळे ते काय पुस्तक आणण्याचं माझं धाडस झालं नाही. हे मिळते ऑनलाईन, म्हणजे मी त्यावेळी ऑनलाईन बघत होते, त्याच्यामध्ये तेही बघितलं मी पुस्तक. आणि ते संजय ओक सरांच्याकडे नंतर सर जिथं गेले तिथंच ते कुलगुरू म्हणून काम करत होते. म्हणजे जगजित सिंगांवर अतिशय प्रेम करणारे, आयुष्यभर त्यांना फॉलो करणारे, आयुष्यभर त्यांना ऐकणारे, अशी ती व्यक्ती होती. मग ह्या बात निकलेगी कब तक ह्याच्यावरून जगजित सिंग थोडे कळाले आणि मग नंतर वाचत मी राहिलो. ऐकत तर पूर्वीपासून होतोच त्यांच्या गझल्स. त्यामुळं त्या अर्थानं मी तुमच्या समोर आज हे सादर करत आहे. कारण प्रश्न असा पडतो की मागच्या वेळी बौद्धिक चर्चा झाली, त्याच्याही आधी पहिलं ज्यावेळी आपलं हे मासिक सभा आपण सुरू करायचं ठरवलं त्यावेळी पहिलं पठाण सरांनी दिलेलं व्याख्यान किंवा मागच्या वेळी दांडी यात्रेपर्यंत आपण जे गेलो, गांधींची दांडी यात्रा, एक ऐतिहासिक पर्व आपण अनुभवलं. आणि मग प्रश्न असा पडतो की अरे मग डायरेक्ट गझलला कसं हा प्रवास, कारण मध्ये कवी झाले आपले. आणि मग त्याच्यामध्ये महात्मा गांधींची दांडी यात्रा आपण सर्वांनी त्यावेळी अनुभवली. अतिशय इफेक्टिव्हली परिणामकारक दांडी यात्रा आपण वाचलेली जरी असली तरी त्याची एक दुसरी बाजू, अनेक बाजू त्याच्या आपल्याला कळाल्या. 1930 सालची दांडी यात्रा 24 दिवसाची आणि 385 किलोमीटर आत्ताच आपण म्हटल्याप्रमाणे, आणि लाखो लोक ज्याला जोडले गेले अशी यात्रा. म्हणजे सुरुवातीला ज्यावेळी दांडी यात्रा सुरू झाली साबरमती आश्रमातून त्यावेळी 78 स्वयंसेवक, आणि मग शेवटी ज्यावेळी दांडीला पोचली त्यावेळी लाखो लोक त्याला जोडले गेलेले होते. दांडी यात्रेत काय मिळवलं असं ज्यावेळी आपण म्हणतो त्यावेळी दांडी यात्रेनं मीठ उचललं फक्त, आपण बाकी काय केलं नाही. पण त्या मीठ उचलण्यानं आपण ब्रिटिश साम्राज्याला हादरा देण्याचं काम केलं, सत्तेला, म्हणजे त्यांची जुलूम, त्यांची दडपशाही. आणि
सगळ्यात त्यांची दडपशाही असायची त्यांच्या संगीन, ज्याला आपण म्हणतो, म्हणजे बंदूक. म्हणून संगीन याच्या जोरावर, याच्या बळावर जुलूम आणि दडपशाहीच्या ब्रिटिश सत्ता त्यांनी जी आपल्यावर अंकुश ठेवला होता, त्याचा प्रवास आपण मागच्या वेळी अनुभवला. आणि मग आता संगीनकडून आपण आता यावेळी संगीतकडे पोचलेलो आहोत. आणि म्हणून हा प्रवास करत असताना मी असं म्हणावं असं वाटतं की फक्त बौद्धिक चर्चा आपण करतो का, तर नाही. माणसाच्या संवेदना जागं होणं हा एक आयुष्याचा अतिशय महत्वाचा भाग असतो. आणि म्हणून संगीतवाल्यांना सुद्धा संगीत आवडतच, आपण हे पाहतो. आणि म्हणून त्या धगधगत्या इतिहासातून प्रवास करत आपण संगीताच्या मखमली शांत डोहामध्ये आज आपण आलेलो आहोत. मागच्या सभेमध्ये आपण पाहिलं राष्ट्रपिता महात्मा गांधी, त्यांची दांडी यात्रा आणि देश जोडणारी यात्रा असं त्याचं वर्णन केलं जातं. म्हणजे एक माणूस चालत राहतो आणि लाखो लोक त्याच्या पाठीमागून जातात. त्या माणसाला पाठीमागच्या शेवटच्या बाजूला कोण उभा यायला लागले तेही माहीत नसावं. आम्ही मॅनेजमेंटचे लोक त्याच्याकडे पाहताना लिडरशिपचं एक्झाम्पल म्हणून पाहतो. लीडर कसा असावा, तर तो काम करत जावा, त्याच्या पाठीमागून आपोआप फॉलोअर येत राहतात. म्हणून त्यांच्या लिडरशिप मॅनेजमेंट याचाही अभ्यास केला तो मॅनेजमेंटच्या लिडरशिप मध्ये. मग ती दांडी यात्रा होती, ती ज्यानं देश जोडला. आणि आज आपण जी पाहणार आहोत ती गझल सम्राट जगजीत सिंह यांची सुरांची यात्रा, की ज्यामुळे आपण मन जोडण्याचं काम करतो, अंतःकरण जोडण्याचं काम करतो. अशा यात्रेपर्यंत आपला हा प्रवास आहे. त्यामुळे डॉक्टर सुनील कुमार लवटे विचार मंच फक्त बौद्धिक ह्याच्यामध्ये न राहता सांगीतिक ह्याच्यामध्ये जावा, अशी सुरुवात सरांनी मागच्या वेळी कवितेनं करून दिलेली आहे. त्यांच्या कविता ऐकल्यावरच मी त्यांना कानात सांगितले की पुढचा माझा विषय कोणता असेल. त्यामुळे ते कानात घुसल्यामुळे हे आलेलं आहे असं आपण समजायला हरकत नाही. कारण म्हणून मला असं वाटतं की मागच्या सभेशी जर या सभेची नाळ जोडली तर गांधी टू गझल, गांधी ते गझल आणि संगीत ते संगीत असा हा प्रवास म्हणायला काही हरकत नाही असं मला वाटतं. कारण युद्ध असतील किंवा हे जे ॲग्रेशन आहे ब्रिटिशांचं आपल्यावर असणं, त्याच्यामुळे एखादा भूभाग आपण ताब्यामध्ये घेतो किंवा एखादं बाहेरचं काहीतरी जिंकायचा प्रयत्न करत असतो. पण अंतस्थ जो प्रवास आहे तोही जिंकावा लागतो. आणि ते जिंकण्यासाठी संगीताचं मन आपल्याकडं, संगीत ऐकण्याचं, संगीत म्हणण्याचं किंवा संगीत समजण्याचं मन हे माणसाला जागं ठेवावं लागतं. कारण ते अंतःकरण जिंकायला शिकवतं. बाहेरचा भूभाग आपण जिंकतोच, पण हे जिंकायला शिकणं याची सुद्धा आयुष्यामध्ये फार गरज आहे असं मला नेहमी वाटत आलेलं आहे. आणखी काय आपणाला वैशिष्ट्य दिसतं गांधीजींशी तुलना करता, म्हणजे मागच्या सभेची तुलना करत असताना जेवढे आपण म्हणतो की गांधीजींनी हा लढा दिला किंवा गांधीजी स्वातंत्र्य युद्धाच्या प्लॅटफॉर्मवर जे उतरले, त्यामुळे आपण असं म्हणतो की स्वातंत्र्य युद्धाचा जो लढाई किंवा स्वातंत्र्य युद्धाचे जे हे आहे ते उच्चभ्रू लोकातून काढून आपण ते सामान्य माणसाच्या तोंडी आणलं. म्हणजे स्वातंत्र्य युद्ध हे त्याच्यामध्ये आपण सगळ्यांना म्हटलं की दलित समाज असेल, महिला असतील, सामान्य माणूस, इथपर्यंत त्यांनी ते पोहोचवलं आणि ते खऱ्या अर्थानं लोक आंदोलन झालं. बरं आहे ना, असं आपण नेहमी त्याचा उल्लेखही करतो गांधीजींच्या संपूर्ण कार्याचा. तसंच जगजीत सिंग, गझल सम्राट जगजीत सिंग याच्याबद्दल जर तुम्ही म्हणाल तर गझल ही सुद्धा पूर्वीच्या काळामध्ये, म्हणजे आता मी अमरीश मिश्र यांचं एक पुस्तक वाचायला लागले, त्याच्यामध्ये जर तुम्ही गझलचं जर सुरुवात वगैरे बघितली तर मिश्र ही जी संस्कृती आली, म्हणजे अबुढाण आपल्याकडे आले, उत्तरेमध्ये ज्यांनी ज्यांनी स्वाऱ्या केल्या, ते सगळे आलेल्या लोकांच्या तोंडून ती गझल आपल्याकडे जन्माला आली. मग ही गझलचा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये जसं गांधीजींनी हे लोक आंदोलन केलं, तसं आपण असं म्हणू की जगजीत सिंहांनी सुद्धा हा क्लिष्ट प्रकार, म्हणजे गझली न समजण्याचा प्रकार असा मानला जायचा, असा हा क्लिष्ट प्रकार आणि नवाबांकडे असणारा, उच्चभ्रू मैफिलीमध्ये चालणारा, तो सामान्य माणसाच्या ओठापर्यंत आणून पोचवला. कारण तुमच्या लक्षात येत असेल की या लोकांच्या गझल ऐकायला लागलो आणि मग गझल आपल्याला समजायला लागल्या. आणि म्हणून त्यांनी जसं लोक आंदोलन तयार केलं, तसं
गझल सम्राट जगजीत सिंह यांनी ही गझल सामान्यांच्या ओठापर्यंत आणली आणि त्याला लोकसंगीत करून टाकलं असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे मी ज्यावेळी गांधी आणि जगजीत सिंहांच्या भूमिकांकडे पाहतो त्यावेळी मला असं वाटतं याचं कारणही तुमच्या लक्षात येईल की आजही जर तुम्ही गझल ऐकायला बसलात तर मेहदी हसनची गझल अजूनही आपणाला लवकर समजत नाही. म्हणजे कितीतरी वेळ ते ऐकावे लागते. एकदा, दोनदा, पाचदा, दहादा ते ऐकायला लागते. पण तुम्ही जगजीत सिंह ऐकत असताना किंवा पंकज उधास ऐकत असताना तुम्हाला सहजपणे ते समजून जातं. पंकज उधासने तरी ती ठेल्यावर आणून सोडली, जगजीत सिंहांनी आपल्या मैफिलीत आणली आणि असं म्हणतात की पंकज सिंहांनी ती, कारण त्यांची गाणी पण तशा प्रकारचीच त्या गझल्स होत्या सगळ्या, ती पानाच्या ठेल्यावर आणून सोडली असं म्हणतात. त्यामुळे गझल हे खऱ्या अर्थानं लोकसंगीत बनवण्यामध्ये जगजीत सिंहांचा मोठा वाटा आहे असं मला वाटत आलेलं आहे. आणि म्हणून आज आपण थोड्याफार प्रमाणावर, म्हणजे फार डिटेल न जाता सुद्धा त्यांची सुरुवात, त्यांच्या आयुष्यातील गायनाच्या संगीत प्रवासामध्ये सेटल होण्यासाठीचा त्यांनी दिलेला संघर्ष हे थोड्या काही अंशी उलगडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. पण तुम्हाला माहिती आहे की हा विषय काय फक्त शब्दांचा नाही आहे, तो सुरांचा आहे, तो अनुभूतीचा आहे, तो भावनेचा आहे. गझल हा काही तो काळजाच्या जखमांवर सुरांनी फुंकर घालणारा एक हळवा प्रवास आहे. फक्त कानाला सुखावणारा नाहीये, तर श्रोत्यांच्या आत्म्याशी थेट संवाद साधणारा आहे. आणि म्हणून फक्त मी शब्द सांगणार नाहीये, शेवटच्या पर्वामध्ये 4 गझल तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे असं डॉक्टर विश्वास सुतारांकडे बघून मला म्हणावं लागतं. कारण डॉक्टर विश्वास सुतार हे एकदम वरच्या बाजूला पोचलेले असल्यामुळं प्रयत्न करणारा हाच मी शब्द वापरेन. आणि मग मित्रांनो, आपण आता सुरुवात करूया की हा गझल सम्राट आता सांगितल्याप्रमाणे जगजीतजी यांनी उच्चभ्रू आणि नवाबी असणाऱ्या मैफिलीतून ती गझल आणली आणि ती आपल्या सामान्यांपर्यंत पोहोचली. याचं कारणही आहे. याचं कारण त्यांनी धाटणी त्याची बदलली. म्हणजे पूर्वीच्या याच्यामध्ये तबला, हार्मोनियम आणि सारंगी 2-3 वाद्यावर आणि ती ट्रॅडिशनल असणारी त्याच्यामध्ये ते असायचं. यांच्या जर सर्व गझल बघितल्या तर त्या गझलचं वैशिष्ट्य तुम्हाला दिसेल की आधुनिक सगळी त्याच्यामध्ये साधनं त्यांनी वापरली आहेत. म्हणजे सिंथेसायझर असेल, व्हायोलिन असेल, याचा मुक्तपणे त्याच्यामध्ये त्यांनी वापर केलेला आहे. आणि जगजीत या शब्दाचा अर्थ सुद्धा तुम्हाला लक्षात असेल की जग जिंकणारा असाच त्यांचं नावाचा उल्लेख केला जातो. मूळ हे त्यांचं नाव नव्हे, त्यांचं नाव जगमोहन असं नाव होतं. पण ज्यांच्याकडे ते शिकायला जायचे गायन, त्या गुरुनी त्यांना सांगितलं वडिलांना आणि ते नाव नंतर बदलण्यात आलं. आणि खरोखरच जगजीत या नावाप्रमाणे जगज्जेता होण्याचं त्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये प्रयत्न केलेला आहे. जगजीतजी यांचा जन्म 8 फेब्रुवारी 1941 राजस्थानमधील श्री गंगानगर येथे एका मध्यमवर्गीय शीख कुटुंबामध्ये झाला. वडील सरदार अमरसिंग आणि आईचं नाव होतं बच्चन कौर. यांना 11 मुलं झाली. त्या 11 पैकी हे तिसरं अपत्य. त्यातली फक्त 7च जगली. म्हणजे ह्या ट्रॅडिशनल फॅमिलीज राजस्थानमधल्या ज्या होत्या त्या प्रकारची ही फॅमिली होती. वडील मात्र सरकारी नोकरीमध्ये म्हणजे PWD मध्ये होते. त्यामुळं घरामध्ये शैक्षणिक वातावरण होतं. आणि या मुलाचा म्हणजे त्यांच्या घरामध्ये संगीत होते ते गुरुबाणी, त्यांची जी शीख समाजाची असते ती, आणि बाकी पण गायनाची काही कार्यक्रम घरामध्ये लहान सहान करत असत वडील. गुरुबाणीची पण त्यांना आवड होती आणि त्यामुळे लहानपणापासून संगीताचा थोडासा छंद यांना होता. सर्व बाकी मुलांना होता असं नाहीये. त्यांचं शिक्षण हे प्राथमिक तिथल्याच खालसा स्कूलमध्ये झालं आणि पुढील उच्च शिक्षण जालंधरच्या DAV कॉलेज, आता DAV म्हणजे दयानंद ॲग्लो वेदिक, बरोबर आहे ना, ते आपल्याकडे पण आहेत कुठं त्यांच्या, माझ्या मते सोलापूरला ब्रँच आहे. आणि DAV कॉलेजमधून ग्रॅज्युएशन झाल्यानंतर कुरुक्षेत्र विद्यापीठामधून त्यांनी MA हिस्ट्री केलं. आता हे का केलं याचं कारण वडिलांना ते स्वतः सरकारी नोकरीत असल्यामुळे मुलानं केंद्रीय सेवा म्हणजे IASच्या परीक्षा द्याव्या आणि IAS व्हावं असं त्यांना नेहमी वाटायचं. त्याच्याबद्दल प्रेशर सुद्धा होतं त्यांचं त्याच्यावर.
पण यांचा तो कल जो होता 9वी पासून स्टेजवर गाणं म्हणण्यासाठी येत होते आणि त्याच्यामुळे कल पहिल्यापासूनच त्यांचा त्या बाजूने होता आणि कॉलेज होईपर्यंत आपले डॉक्टर विश्वास सुतार साहेब आहेत तसं कॉलेजमध्ये असतानाच ते आकाशवाणीचे बी ग्रेड कलाकार म्हणून त्यांना मान्यता मिळालेली होती आणि 1962 मध्ये कॉलेजमधल्या एका कार्यक्रमामध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्यासाठी त्यांनी स्वागत गीत देखील गायलं होतं आणि त्यातही पुढे जाऊन त्या पुस्तकामध्ये एक असा किस्सा सांगितलेला आहे की कॉलेजच्या गॅदरिंगला फुल हाऊसफुल असताना ते हॉल अचानकपणे लाईट गेली पण जगजित सिंग इतक्या आर्ततेनं आणि इतक्या चांगल्या स्वरामध्ये ते गाणं म्हणत होते की लाईट गेल्यानंतर सुद्धा अतिशय शांततेत मुलांनी त्यांचं गाणं ऐकून घेतलं आणि टाळ्यांच्या गजरामध्ये त्याला हे दिलं प्रतिसाद दिला म्हणजे तेव्हापासून अतिशय चांगल्या उत्तम प्रकारे गायन करणं हे त्यांचं चाललेलंच होतं आणि म्हणजे हा त्यांचा कल लक्षात घेऊन वडिलांनी सुद्धा त्यांना अंध एक संगीतकार होते पंडित छगनलाल शर्मा म्हणून त्यांच्याकडे त्यांना शिकवण्यासाठी ठेवलेलं होतं प्राथमिक आणि नंतर सेनीय घराण्याचे थोर गायक उस्ताद जमाल खान यांच्याकडे त्यांनी 7 वर्ष शास्त्रीय गायनाचे धडे घेतले सेनीय घराणं म्हणजे तानसेन ज्याला आपण म्हणतो अकबरांच्या दरबारातले म्हणजे आमची घराणी याच्यामध्ये काही आहेत किराणा घराणं तसे सेनीय घराणं हे सर्वात जुनं मानलं जातं तानसेनांचे म्हणजे ध्रुपद गायकी अशा प्रकारच्या गायकीमध्ये त्याचे एक्सपर्ट असणारे उस्ताद जमाल खान हे गुरु हे मानून त्यांच्याकडे त्यांनी धडे घेतलेले आहेत आणि त्यांचा संपूर्ण म्हणजे असं त्याच्यात वर्णन पुस्तकामध्ये आहे की ज्यावेळी ते या क्षेत्रामध्ये आले त्यावेळी ते तयारीनं आले होते म्हणजे सहजपणे गायन क्षेत्रात आले असं नाहीये म्हणजे ज्यावेळी मुंबईत आले तिथपर्यंत ते पूर्णपणे त्यांचं बॅकग्राऊंड हे तयार झालेलं होतं अतिशय उत्कृष्ट आवाज तयार झालेला होता आणि माझ्यासारख्यालाही असं वाटतं की तो संगीताचा जो भक्कम पाया त्यांचा आहे कुठलीही गझल गात असताना त्यांचा जो बेस आणि म्हणजे फार उंचीचं गाणं नाही आहे त्यांचं म्हणजे आमच्या भाषेमध्ये सारे ग म प धनी सा मधल्या वरचा सा लावून ते कधी गायन करताना दिसणार नाहीत सारे ग म प मध्ये ते थांबतात आणि लो बेस त्यांचा स्ट्रॉंग असल्यामुळे त्यामुळे म्हणजे आता तुम्हाला कैलाश खेर असं उंच गायकी करतात तसली गायकी किंवा अरिजित सिंग उंच तसं कुठलंही तुम्हाला जगजित सिंगांचं गाणं आढळणार नाही जगजित सिंगांची गझल ही शांत गझल ही म्हटल्या त्या अर्थात गझलचा बाजही वेगळा असतो शब्दांना असलेलं महत्व सुरा आणि बाकी गाण्यापेक्षा हे त्याच्यामध्ये असल्यामुळं तो त्यांनी पकडलेला होता आणि मग त्यांनाही स्वतःला असं वाटायला लागलं की माझ्या आयुष्यामध्ये माझं करिअर कशात असेल तर ते संगीतामध्ये असेल म्हणजे हा बेस तयार झाला आणि मग त्यांनी त्याच्यामध्ये कॉलेज झाल्यानंतर प्रवेश केला म्हणजे काय तर मुंबईला पळून आले घरामध्ये न सांगता पहिला प्रयत्न केला 1961 मध्ये आणि पठाणकोट एक्सप्रेस मधून मुंबईला उतरले ते रेल्वेतून पण त्याचे चटके 3च दिवस त्यांनी खाल्ले आणि ते परत गेले म्हणजे सहन झालं नाही पैसे नाहीत राहायचं कुठं खायचं कुठं आणि कोण तिथं त्राता नाही म्हटल्यानंतर 3 दिवसामध्येच परत गेले परत दुसरा प्रयत्न केला तोही तसाच केला आणि पठाणकोट एक्सप्रेस मधून बसून 65 साली आले आणि मुंबईमध्ये आले म्हणजे हे नशीब काढायला म्हणतो आणि फिल्मी दुनियेचं मुंबईमुळे आकर्षण असल्यामुळं मुंबईमध्ये ते आले पण तुम्हाला माहिती आहे की मुंबईनं तसं काय सहजासहजी कोणाला स्वीकारलेलं नाही हे आपण बघितलेलं आहे तसंच त्यांचंही झालं पैसे नसल्यामुळं पेईंग गेस्ट म्हणून एखाद्याकडे राहणं आणि बाकी गोष्टी करणं मग बाकी म्हणजे काय तर आवाज होता हार्मोनियम छान वाजवायचे आणि त्याच्यामुळं सुरुवातीला छोट्या मोठ्या पार्ट्या सुरू केल्या म्हणजे बारशामध्ये गाणं म्हणायचं लग्न पार्ट्यांमध्ये गाणी म्हणायची अशा प्रकारचे कार्यक्रम त्यांनी सुरू केले छोट्या छोट्या मैफिली घरगुती कार्यक्रम असे त्यांनी करायला सुरू केले याचं कारण सुरुवातीलाच काय आणि चित्रपटाचं सगळ्यात महत्वाचं त्यांचं आणखी काय की गझल गायकीमध्ये जरी ते आले तरी स्वप्न होतं चित्रपटात यायचं चित्रपट ह्याच्यामध्ये जायचं त्यामुळे गझल गायकीला त्यांनी काय प्रवेश केलेला नाहीये सुरुवातीचा टप्पा जर त्यांचा बघितला तर आणि त्यामुळं त्या छोट्या छोट्या पार्ट्यांमध्ये ते गायन करत असत सगळ्यात ब्रेक थ्रू कुठं मिळाला तर HMV कंपनीनं त्यांच्याकडून 1-2 गझल त्या काळामध्ये गाऊन घेतल्या म्हणजे 65-67 या काळामध्ये
आणि त्याचं रेकॉर्डिंग केलं. म्हणजे पहिले जर तुम्ही ह्याच्यामध्ये फोटो सगळे जर बघितले तर शिखांची पगडी, दाढी असा वेश तुम्हाला दिसेल. मग त्यांच्या असं लक्षात आलं की आणि मुंबईमध्ये सगळे शिखांचे बऱ्यापैकी सगळे आणि ते त्यातल्या त्यात ड्रायव्हिंग वगैरे असल्या किंवा लहानशा, मग त्यांच्या असं लक्षात आलं, म्हणजे असं लिखाण आहे त्याच्यामध्ये, की मी पण ह्याच्यातच मिसळून जाणार आणि मला कोणच ओळखणार नाही. म्हणल्यानंतर रेकॉर्डिंगला त्या HMUच्या ज्यावेळी त्यांच्याकडं फोटो मागितला त्याच्यावर छापण्यासाठी, त्यावेळी त्यांनी ते उतरलं. आणि मग असे जे देखणे दिसतात त्याच्यातून आलेले जगजित सिंग, ते नंतर दिसायला लागले, कारण त्यांनी ते सगळं उतरलं. पण घरी ते मान्य झालं नाही, त्यामुळे अनेक वर्ष वडील त्यांच्याबरोबर त्यासाठी बोलत नव्हते. आणि मग आता पुढच्या टप्प्यात आपण जाऊया, की इथपर्यंत जे आर्थिक त्यांच्यावरचं आहे ते खरं म्हणजे कधीच दूर झालं नाही. म्हणजे संपूर्ण त्यांचं लाईफ जर बघितलं तर मोठे पैसे मिळाले असं त्यांचं कधी आयुष्यामध्ये ते उभारता आलं नाही त्यांना. आणि म्हणून अतिशय आर्थिक दृष्ट्या हे असणारं, म्हणजे काय म्हणतात, तणाव असणारं आयुष्य त्यांनी काढलेलं आपल्याला दिसतंय एंड पर्यंत. आता चित्रा आणि जगजित, चित्रा सिंह आणि जगजित सिंह ज्या म्हणतो, त्यांचं यांच्या आयुष्यामध्ये असलेला प्रवास तर कसा, म्हणजे प्रवेश, तर आता मगाशी सांगितल्याप्रमाणे पार्ट्यांमध्ये गाणी, बारशांमध्ये गाणी म्हणायचे. आणि मग चित्रा सिंह ज्या बिल्डिंगमध्ये राहत होत्या त्याच्या शेजारी बारशाचा कार्यक्रम होता आणि पेटी घेऊन जगजित सिंह गाणी म्हणायला बारशातली बसलेले होते. आणि मग त्या लोकांनी बघितलं, विवाहित होत्या त्या. त्यांच्या नवऱ्याचं नाव देबू दत्त, देबू प्रसाद दत्त, बंगाली, याही बंगालीच. चित्रा स्त्री वास्तव, लग्नानंतर त्यांचं नाव दत्त झालेलं. ते सुद्धा फिल्म लाईन होते, ऑडिओ व्हिज्युअल जे आहे त्याच्यामध्ये ते होते, आणि एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणून मूवीज मध्ये सुद्धा ते होते. म्हणजे फिल्म जगताशी ते संबंधित होते मिस्टर त्यांचे. बट ही वॉज वर्किंग विथ कार्पोरेटमध्ये असल्यामुळे कार्पोरेट स्टाईल लाईफ होतं, गायन स्टाईल लाईफ होतं, म्हणजे एकदम लॅविश मध्ये राहत होते. पण चित्रा सिंहांना मात्र गाण्याची आवड होती. आणि मग त्यांच्याशी म्हणजे त्याच व्यवसायात असल्यामुळं जाहिरातीची जी जिंगल्स असतात ना, जाहिरातीच्या ओळी, त्या म्हणण्याचं काम हळूहळू चित्रा सिंहांनी सुरू केलेलं होतं. आणि अशाच एका कार्यक्रमाला जगजित सिंह खाली आली होती आणि मग सगळ्यांनी शेजारी म्हणून बोलावलं होतं, ते गेले. पहिल्यांदा ज्यावेळी आवाज ऐकला जगजित सिंहांचा, त्यावेळी मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तो बेस असा मोठा आहे, म्हणजे खरजा ज्याला आपण म्हणतो, तो त्यांचा स्ट्रॉंग असल्यामुळं असली ह्याच्यातली गोडगोड गाणी काही त्यांना म्हणायला यायची नाही. त्यामुळं हा म्हशीसारखा एखाद्या का ओरडणारा गायक आणलाय, अशी कॉमेंट्स त्यांनी त्या कार्यक्रमामध्ये केली होती जगजित सिंहांच्या आवाजाबद्दल. आणि नंतरच्या काळामध्ये जगजित सिंहांना जिंगल्स करता करता हे ऑडिओ व्हिज्युअल मध्ये काम करत असल्यामुळे त्यांच्या नवऱ्याचा परिचय झाला आणि त्यामुळे ते घरी जात असत. मग ते घरी जात असताना परत एका स्टुडिओ मध्येच काम करायला लागले. आणि मग एका जिंगल्स मध्ये दोघांना पाहिजे होते, म्हणजे स्त्री पुरुष आवाज पाहिजे होता, मेल फिमेल, म्हणून या दोघांचं एकत्र रेकॉर्डिंग केलं. आणि मग तिथं एक गझल सादर केली एका ह्याच्यामध्ये. आणि मग त्यांना लक्षात आले की हा गझल गाणारा गायक आहे, त्याचा आवाज हा त्याच्यासाठी योग्य आहे, आपल्या ह्याच्यासाठी नाही. कारण चित्राजींचा आवाज आणि यांच्या आवाजामध्ये प्रचंड मोठा फरक होता. आणि मग त्यांच्या असं लक्षात आलं की अरे हा तन्मयतेनं गाणारा, अतिशय सुरेल आवाजाचा, गझलसाठी अतिशय हा चांगला माणूस आहे. मग ओळख झाली, मग केअरिंग नेचर त्याचं. आणि त्याच वेळी त्यांचं देबू दत्तांशी पटत नव्हतं. त्यांना एक मुलगी होती, तिचं नाव मोनिका. आणि मग जसं हे बिघडलं म्हणजे यांच्यामध्ये, आणि मग त्या बाजूला राहायला लागल्या. स्वतः चित्राजी मुलीला घेऊन बाजूला राहायला लागले आणि जिंगल्स वगैरे करून त्यांचं ज्याला आपण म्हणतो की निर्वाह चालू राहिलेला होता. आणि दरम्यान हाही स्ट्रगल करत होता. मग ही ओळख झालेली होती, येणं जाणं वाढलेलं होतं. आणि त्याच्यामुळे त्यांचं मैत्रीत रूपांतर झालं, ते प्रेमात रूपांतर झालं. पण हा जगजित सिंहाचं वैशिष्ट्य म्हणजे अनेकांनी लिहिलेलं आहे, वर्णन केलेलं आहे, अतिशय नम्र स्वभाव आणि केअरिंग, आणि परिस्थितीचे फटके खाल्यामुळं नरमाईनं वागणारा माणूस. आणि त्यामुळे त्यांना फिल्मसृष्टीत सुद्धा प्रवेश न मिळण्याचं कारण तेच होतं. अनेकांचे दरवाजे त्यांनी झिजवलेत, म्हणजे असं वर्णन केले की पेटी घेऊनच जायचे कोणी बोलवले, त्यांना आनंद व्हायचा.
त्याच्या दरवाजामध्ये बसून गाणी वाजवून दाखवायचे, पण कोणी त्यांना सिलेक्ट करायचं नाही. कारण आवाज हा गझलसाठी छान होता, पण फिल्मच्या पद्धतीनं जे रोमॅन्टिक गाणी म्हणतात तसा काय आवाज त्यांचा नव्हता. त्यामुळे सुरुवातीच्या काळात प्रयत्न करून सुद्धा त्यांना चित्रपटसृष्टीमध्ये ब्रेक थ्रू मिळाला नाही. आणि मग अशाच प्रकारे चित्राजींशी त्यांची ओळख झाली. मोनिकाची ते म्हणजे केअरिंग घेणारा एक माणूस घरी येतो, मुलगी त्यांच्याबरोबर राहणार, असं एक वातावरण तयार झालं आणि मग त्यांनी दोघांनी लग्न करायचं ठरवलं. हा इतका साधा माणूस होता की खरं म्हणजे 1.5-2 वर्ष चित्राजी बाजूला राहत होत्या, त्यांच्या नवऱ्याची काही परवानगी घ्यायची जरूर नव्हती. पण उठला आणि त्यांची परवानगी घ्यायला गेला माणूस हा, की मी तुमच्या पत्नीशी लग्न करू इच्छितो आणि त्या बाजूलाच राहतात तुमच्या. तर हा म्हणले, मलाही असं आयुष्यात लक्षात आलेलं आहे की ती माझ्यासाठी आणि मी तिच्यासाठी जन्माला आलेलो नाही. आणि मला आता तुमच्यातलं हे बघून मला असं वाटायला लागलं की तुम्ही दोघं एकमेकासाठी आलेला आहात या भूतलावर, असं मला वाटतंय, आणि तुम्ही आनंदात राहा, असं त्यांनी सांगितलं. आणि मग त्यांचा विवाह झाला. विवाहाचं असं वर्णन केलं जातंय की विवाह 30 रुपयामध्ये केला त्यांनी, रजिस्टर मॅरेज म्हणून. आणि बाहेरच्या एका हॉटेलमध्ये आले आणि चहा घेतला, एवढंच त्यांनी आपल्या ह्याचं वर्णन सांगितलं. म्हणजे एवढी परिस्थिती नाजूक अशी होती. आणि तिथून मग त्यांचा संसार सुरू झाला. मग 71 साली म्हणजे 69 साली विवाह झाला आणि 71 साली विवेक नावाचा मुलगा जन्माला आला. इथपर्यंत त्यांचं एक सांसारिक रूप, त्यांचं बालपण, शिक्षण असं. आता सांगीतिक प्रवासाकडे आपण ज्यावेळी वळतो त्यावेळी असं लक्षात येतं की आता मगाशी सांगितल्याप्रमाणे की गझल हा अतिशय क्लिष्ट प्रकार असल्यामुळे त्याचा हाताळणी सुद्धा व्हायची नाही. आणि आता त्यांनी डिओ म्हणून चित्राला पण शिकवायला सुरू केलं. आणि मग त्यांच्या लक्षात, चित्राचा जर तुम्ही आता आवाज ऐकला चित्रा सिंगचा, तर असा बारीक आवाज आहे तो, एखादी फ्लूट जशी वाजवावी आणि असा एक नाजूक आवाज यावा, तसा तो आवाज आहे. म्हणून त्यांना त्यांचा म्हशीसारखा आवाज वाटला होता. पण प्रत्यक्षामध्ये ज्यावेळी गझल एकत्र म्हणायचा प्रसंग आला, त्यावेळी लक्षात आलं की अरे हिचा हा आणि हा माणूस एकत्रच येऊ शकत नाही. आणि तरी सुद्धा अनेक अल्बम त्यांचे निघाले. याचं एकमेव कारण, अतिशय अतिशय मेहनत घेऊन जगजीतनी चित्राचा आवाज बदलून टाकला. म्हणजे पूर्णपणे गझलसाठी असणारा तो बेस आणि अतिशय भावपूर्ण असणारा आवाज हा त्यांनी तयार करण्यासाठी, म्हणजे पानं पानं त्याचं वर्णन आहे. म्हणजे कित्येक वेळा त्या म्हणायचे की तू नको आता, हट्ट सोडून दे, तुझा तू पुढे जा. तर नाही, मी तुला घेऊनच अल्बम काढणार पहिला. दी अनफॉरगेटेबल्स नावाचा 1976ला HMV तो अल्बम काढला. आणि अतिशय अतिशय तो गाजला अल्बम. गाजला म्हणजे त्याच्यातून इतके पैसे मिळाले यांना, म्हणजे त्याची रॉयल्टी म्हणून, की त्यांनी मुंबईमध्ये फ्लॅट खरेदी केला. म्हणजे पूर्णपणे त्या एका अल्बमनं त्यांचं नशीब आणि त्यांचं आयुष्य बदललं. आणि मग तिथून पुढचे जे जगजीत आहेत ते मग तुम्हाला संगीतानं वाहून घेतलेले जगजीत दिसतील. म्हणजे जगजीत सिंग हे त्यांचं वैशिष्ट्य मगाशी जसं सांगितलं तुम्हाला की तो बेस असणारा आवाज, की जो गझलला अतिशय योग्य वाटतो, तो आवाज हे त्यांचा काय म्हणतो आपण, त्यांचा प्लस होता. तसं त्यांनी आता मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यांनी गिटार, स्ट्रिंग गिटार, व्हायोलिन, सिंथेसायझर या सगळ्याचा त्याच्यामध्ये वापर करायला सुरू केलं. आणि मग अल्बमवर अल्बम, अल्बमवर अल्बम निघत गेले. जगभर कार्यक्रम सुरू झाले, इंग्लंडला जाऊन कार्यक्रम केले, देशभर कार्यक्रम व्हायला लागले. आणि अतिशय नावाजलेले गझलकार, म्हणजे ते संपूर्ण दशक आपण म्हणू, त्या दशकामध्ये सर्वत्र त्यांचं नाव झालं. द अनफॉरगेटेबल डिओ म्हणून त्यांचं ओळखायला लागले ह्या दोघांना. आणि मग चित्राने त्यांचे अनेक कार्यक्रम झाले. 80हून अधिक त्यांचे अल्बम निघाले. मग नंतरचा जमाना आपला आता जसा डॉल्बी आणि म्हणजे आवाजामधलं पुढच्या टप्प्याला आपण आता निघालेलो आहोत, स्टिरिओ वगैरे. आणि ताफाच्या ताफा असायचा घरामध्ये, म्हणजे हे सगळे वादक वगैरे घेऊन बसायचे आणि सकाळी 12लाच उठायचे ते, कारण दुपारी 2-2:30ला त्या स्टुडिओमध्ये गेले की रात्री 2:30 पर्यंत त्याच्यावर काम, कंपोजर म्हणून पण काम करायचे. कारण तुम्हाला माहित असेल की जगजीत सिंग अनेक ठिकाणी गझल बसवल्यात, त्याचं स्वतःचं संगीत आहे, मूव्हीज मध्ये त्यांचं संगीत आहे. त्यामुळे कंपोज करणं, कारण साऊंड इंजिनियर
गायकांना असावं ही संकल्पना तिथपर्यंत नव्हती. ते स्वतः अक्षरशः साऊंड इंजिनियर होते आणि त्याच्यावर संपूर्ण कमांड त्यांची होती. आणि म्हणून पॅशन नावाचा जो अल्बम त्यांनी केला त्यावेळी त्यांना असं वाटलं की अरे इंडियामध्ये ही नाही अजून आपल्या स्टिरिओ आणि याच्याबद्दलची क्रांती झालेली ऑडिओ व्हिज्युअलची, आणि आपण इंग्लंडमध्ये जायला पाहिजे. म्हणून सगळा ताफा 75-80 लोकांचा तो ताफा घेतला आणि इंग्लंडला जाऊन राहिले. 3 महिने इंग्लंडला जाऊन राहिले आणि तो एक अल्बम काढला. त्या अल्बम मधले जर तुम्ही गझल्स ऐकल्या तर तुम्हाला लगेच तो आवाजाचा फरक जाणवेल. म्हणजे ते साऊंड सिस्टीम तिथल्या ज्या होत्या आणि त्याचं रेकॉर्डिंग करून आले आणि त्यांना कितीतरी आनंद झाला की मी काहीतरी मोठं मिळवलेलं आहे. आणि तो अतिशय पॅशन नावाचा तो अल्बम अतिशय लोकप्रिय देखील झाला. आणि मग आता परत तुम्हाला लक्षात येईल की मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की मूव्हीमध्ये किंवा चित्रपट दुनियेमध्ये स्टेबल होणं हे दोघांचं स्वप्न होतं. पण त्या काळामध्ये दादागिरी कोणाची होती? लता, आशा, उषा ह्या मंगेशकर भगिनी हृदयनाथ यांच्या अक्षरशः त्याच्यामध्ये म्हणजे त्यांच्या शब्दाशिवाय काय चालायचं नाही. अभिनव परवाच सुरेश वाडकरांची 2.5 तासाची मुलाखत ऐकली. त्याच्यात सुरेश वाडकर सुद्धा एका टप्प्यामध्ये पहिल्यांदा अतिशय चढती होती त्यांची, म्हणजे भराभर त्यांना गाणी मिळत गेली की अनेक मूवीज, आणि नंतरचा 8-10 वर्षाचा गॅप पडला. त्याच्यामध्ये फक्त लता मंगेशकर भगिनींची नाराजी याच्यामुळे सुरेश वाडकरांना पाठीमागं राहावं लागलं. सुरेश वाडकर हे माझे अतिशय जवळचे रिलेटिव्ह आहेत. सुरेश वाडकरांची सख्खी बहीण आमच्या घरामध्ये आहे, माझ्या भावाला दिलेली आहे. आणि सुरेश वाडकरांची आई ही चौगल्यांच्यातली आहे. त्यामुळे सुरेश वाडकरांचं त्यांचं इतकं त्यावेळी हे होतं की आणि मी तुम्हाला नम्रता आणि त्यांची आर्थिक परिस्थिती जी होती त्याच्यामुळे सगळीकडे वावरताना ती दबून वावरायची. म्हणजे जर तुम्ही फोटोज बघितले तर मोठ्या मोठ्या संगीतकारांबरोबर फोटो आहेत, पण त्यांना कुणीही ब्रेक दिलेला नव्हता. तसंच ते गणपतीच्या वेळी मंगेशकरांच्या घरामध्ये गेले होते, म्हणजे हृदयनाथ, आणि या सगळ्या भगिनी गणपतीसाठी म्हणून सगळी एकत्र आलेली होती, त्या लता मंगेशकर भगिनी आणि भाऊ. तर तिथं प्रसंग असा आहे की लता दिदी प्रत्येकाने गाणी सादर केली असती, एक मैफिल आहे असं समजा, आणि येत चित्राजींकडे आलं. चित्राजींनी गाणं म्हणायला सुरू केल्यावर लता दिदी उठून गेल्या तिथून. म्हणजे गायिका म्हणून स्वीकार करण्याची सुद्धा त्यांची तयारी नव्हती त्यांना. आणि परत आल्यानंतर जाताना दोघांनी वाकून नमस्कार केला. तर त्यांचा नमस्कार घेतला, पण चित्राजींचा नमस्कारही त्यांनी घेतला नाही, त्या बाजूला सरले. म्हणजे असंच होत गेल्यामुळं चित्रपट सृष्टीमध्ये येण्याचं स्वप्न हे बाजूला बाजूला त्यांचं होत गेलं. आणि त्यामुळे 2-3 मूव्हीज मध्ये फक्त त्यांच्या म्हणजे आवाज मिळाला त्यांना. त्याच्यामध्ये ते नंतर मी सांगेन असं, मला प्रेमगीत, अर्थ आणि साथ साथ या 3 मूव्हीज मध्ये फक्त जगजीत सिंगांना मूव्ही म्हणून आवाज देता आला. गझल्स खूप झाल्या, 80 अल्बम त्यांचे झाले, प्रसिद्ध अनेक झाले, जगभर त्यांचे कार्यक्रम झाले, देशभर कार्यक्रम झाले, पण याच्यामुळे फार आर्थिकदृष्ट्या सुधारणा झाली होती असं नाही आहे. शेवटपर्यंत हालाकीची परिस्थितीच राहिलेली दिसते. आणि मग तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यांची काही वैशिष्ट्य जर बघितली तर आता मगाशी सांगितल्याप्रमाणे की बेस स्ट्रॉंग असणार आहे. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे स्वतःच्या सगळ्या अल्बममध्ये या पारंपरिक वाद्य सोडून बाकीच्या वाद्यांचे त्यांनी अतिशय मोठ्या प्रमाणे आणि त्याचे प्रयोग करायचे आणि वापरही त्याचा करायचे. तिसरं म्हणजे त्यांचं ब्रेथ कंट्रोल. तुम्ही ते सुद्धा ऐकायला जरी लागला ते तर शब्दही असा न तुटता सलगता त्यांच्या ह्याच्यामध्ये येते. त्याचा तो मोठा एक्सरसाइज करायचे. म्हणजे आजही युट्यूबवर सुद्धा तो ब्रेथ कंट्रोलचा त्यांचा एक्सरसाइज आहे त्याच्यामध्ये. आणि आधुनिकतेबद्दल मी तुम्हाला सांगितलं की मी काही कार्यक्रमांमध्ये अनुभव घेतले आहेत की मायक्रोफोन हा जो आला, म्हणजे भीमसेन जोशी हा करून मोठ्यानं गाणं का म्हणत होते असं जर तुम्ही म्हणाल तर भीमसेन जोशी 14-13 भाकरी खायचे म्हणून नाही, 12-13 भाकरी खायचे ते आणि जोर मारून ते व्यायाम करणारेच होते. त्या काळामध्ये ही नव्हतीच साधनं. म्हणजे आवाज लहान काढावा हे साधनच नव्हतं ना. आवाज हा मोठाच काढायला पाहिजे, कारण मैफिलला सगळ्या ऐकू द्यायला पाहिजे. त्यामुळे भीमसेनजीचा आवाज मोठा होता. पण यांचा जर तुम्ही आवाज बघितला तर तुम्हाला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की हे जे अरिजित सिंह, कैलाश खेर यांची जी वरची पट्टी लागते तशी तुम्हाला जगजीत सिंगांची कधी आढळणार नाही. अतिशय शांत लयीनं ती गाणी म्हटलेली आहेत.
याचं कारण ही प्रत्येकी मायक्रोफोन आणि या सगळ्या साधनांचा अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं ते वापर करायचे. म्हणजे त्यांनी कसा वापर केला याचे धडे घेण्याइतपत चांगला वापर त्यांनी केला. ही त्यांच्या त्या आवाजाची वैशिष्ट्य वेगळेपणा म्हणून आपणाला ऐकणाऱ्यांनी त्याच्याकडं या अर्थानं कायम बघितलं पाहिजे. आयुष्यातील त्यांच्या महत्वाचे काही क्षण जर म्हणाल तर मी तुम्हाला सांगितलं तसं दुःखानं आयुष्यभर त्यांची पाठ सोडलेली नव्हती. तिथं आलो, आर्थिक परिस्थिती मुंबईमधली ती तुम्हाला सांगितलीच. विवाहही अशा पद्धतीचा झाला, एक मुलगा जन्माला आला आणि त्यांना हॉर्स रेसिंगचा पण मोठा नाद होता. त्यांची रेसकोर्सवर घोडी विकत घेतलेली घोडी लावलेली असायची आणि काय म्हणतो आपण तिकडचं गाणं संपलं की रेस खेळायला परत ते तिथं हजर असायचे आणि स्वतःची घोडी 2-3 रेसकोर्सवर त्यांची होती. त्यामुळे तो छंदही त्यांचा मोठा होता. म्हणजे जगजीत सिंह ज्यावेळी गेले त्यावेळी त्यांच्या त्या यात्रेमध्ये ते घोड्यांचे सुद्धा मोठेच्या मोठे फोटो लावलेले होते आणि ओटो से छूलो तुम ह्या गझल मधले काही शेवटचे ते मी तुम्हाला नंतर सांगेन ती ओळी सुद्धा 4 लावलेल्या होत्या. त्यामुळे तो नाद त्यांना मोठा होता. वाजपेयी सोबतचा क्षण त्यांचा म्हणजे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या कवितांना चाल लावून जगजितसिंहनी एक अल्बम काढले होते 2. नई दिशा 1999 मध्ये आणि संवेदना हा 2002 मध्ये. त्यामुळं अटल बिहारी वाजपेयी आपण जाणून आहात, संवेदनशील व्यक्ती म्हणून आपण जाणतो. ते सुद्धा त्यांना म्हणायचे की मला खऱ्या अर्थानं माझ्या लेखनाला अजरामर केलं ते जगजीतजींनी माझ्या लिखाणाला अजरामर केलं असं ते म्हणायचे. या व्यतिरिक्त तुम्ही जर म्हणाल तर जुन्यामध्ये मिर्झा गालिब यांची एक पूर्ण सिरियल 19व्या शतकातील मिर्झा गालिब यांची एक सिरियलच पूर्ण जगजीतीने केली. 1988 मध्ये ती दूरदर्शनवर आलेली होती. गुलजार यांनी तिचं दिग्दर्शन केलेलं होतं आणि त्याचं गायन आणि संगीतही जगजीतीने दिलं होतं. याचंही कारण होतं की मिर्झा गालिब यांच्या म्हणजे दिल्लीला जेवढी गेले होते त्यावेळी मिर्झा गालिबांचं जे मजार ज्याला म्हणतो थडग त्याची इतकी दुरवस्था म्हणजे ते वाचायला सुद्धा नको वाटते इतकी त्याची दुरवस्था होती. आजही तशीच आहे. आणि ते इतकं त्यांच्या संवेदनशील मनाला जाणवलं की अरे एवढा मोठा ज्यानं 19वे शतक आपल्या ताब्यात ठेवलं असा तो काय म्हणतो आपण कवी आणि गझलकार आणि त्याला इतकं मानहानीचे दिवस यावेत म्हणून त्यांनी ठरवलं आणि ती दूरदर्शनवर काढली अतिशय गाजली ती. नसरुद्दीन शाहनं त्याच्यामध्ये काम केलं होतं पण नसरुद्दीन शाह असं म्हणतो की जगजीतजीने ती मला अजरामर केली त्याच्यात इतकं ते छान चाललं होतं. आणि आणखी त्यांच्या आयुष्यातला वाईट प्रसंग म्हणजे विवेक जो होता तो 18 म्हणजे विवेक हा मुंबईतल्या कॉलेजमध्ये जायचा आणि तो गायकीच्या ह्यालाच होता पण स्मार्ट दिसायला होता. कॉलेजमध्ये GS होता आणि एका मोठ्या अपघातामध्ये वयाच्या 18व्या वर्षी तो गेला. तो जिथं त्याचा अपघात झाला त्या जागेला मी जाऊन आलेलो आहे. मुंबईमध्ये नरीमनला आपण जे फिरतो तिथं दिवसा हे जे MACBची लोक वरच्या फांद्या वगैरे कापायला ज्या हे लावतात शिड्या त्या शिड्या त्यांनी काढलेल्या नव्हत्या आणि त्या तशाच होत्या आणि रात्री हा मित्रांबरोबर परत येत असताना 1-1:30च्या दरम्यान त्याला त्या गाडी त्याला धडकली आणि त्याचा तिथल्या तिथं मृत्यू झाला. अतिशय मोठा शॉक होता त्यांना. त्याच्यामुळं चित्राने जिनी पूर्णपणे गाणं सोडलं म्हणजे आयुष्यात नंतर त्या गायल्या नाहीत विवेकच्या मृत्यूनंतर. आणि जगजीत सुद्धा स्वतः 1 वर्ष पूर्ण गायनापासून बाजूला राहिले पण नंतर त्यांच्या असं लक्षात आले की हाच माझा आयुष्याचा आधार आहे जगण्याचा म्हटल्यावर परत एकदा त्याच्यामध्ये आले. पण नंतरच्या गाण्यामध्ये त्यांनी कधी आयुष्यात त्याच्या आधी भजन म्हणले नव्हते. त्या भजन म्हणजे रोमॅन्टिक सॉंग्स गझलचे सॉंग्स त्यांनी बंद केली आणि नंतरच्या काळाने अतिशय कारुण्यमय आवाजातले नंतरचा आवाज सुद्धा तुम्हाला बदललेला दिसेल. असं करत करतचा प्रवास 2011ला त्यांचा मृत्यू झाला. पण त्याच्या आधी म्हणजे आता सांगितलं की मुलगा गेल्यामुळे पूर्ण चित्राची तर खचलेल्याच होत्या घरातून बाहेर पण त्या येत नव्हत्या आणि मोनिका जी मुलगी होती तिनं सुद्धा वयाच्या 43व्या वर्षी आत्महत्या केली. ट्रॅजिक ज्याला म्हणतो आपण एखाद्याचं आयुष्य आणि त्यामुळे परत एकदा पूर्णपणे कोलमडून पडले ते आणि 2011 मध्ये ब्रेन हॅमरेज त्यांना झालं आणि त्यांचा मृत्यू झाला.
मित्रांनो, मला हे वाचल्यानंतरची कधीची अस्वस्थता ती आठवते आणि म्हणून जगजीत सांगावं असं जिथं जिथं मिळतं मी तिथं तिथं सांगत राहतो. तुम्हालाही ते सांगावं असं वाटलं. त्यामुळे माझ्या परीने मी तो प्रयत्न केलेला आहे. एखादं म्हणजे आपण अल्बम ऐकत असतानाचे जगजीत हे अतिशय आपल्याला म्हणजे मनाला छेडून जाणारे, मनाच्या सुरानं ते छेडून जाणारे जगजीत आपण पाहतो. पण दुसरी बाजू इतकी डार्क असते आणि त्यांना ते आयुष्यभर सहन करावं लागतं आणि त्यातून दिलेला आनंद, त्या आनंदावर आपण जगत आहोत असं मला वाटतं. जगजीतजींच्या स्मृतीला मी अभिवादन करतो आणि थांबतो.